वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेअंतीच कोकाटे यांचं खातं बदललं। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर बेशिस्तपणे वागणाऱ्या मंत्र्यांवरती यापुढे कारवाई होणारच, फडणवीसांचे निर्देश। माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे। कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल यावरती भर दिला जाणार, नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। भाजपच्या सोबत सत्तेत आलो त्यावेळेला अजित पवार यांनी आपल्याला कृषी मंत्रीपदाची ऑफर दिली होती, मंत्री छगन भुजबळ यांचा दावा। शेतकऱ्यांची झाली आता खेळाडूंचीही उपेक्षा, पदकं नाही तर रम्मीकडूनच बक्षिसांची अपेक्षा, कोकाटे यांच्या खातेपालटावरती अंबादास दानवे यांची टीका। धनंजय मुंडे यांनी दोनदा नाही तर 3 वेळा भेट घेतली, मात्र मंत्रिपदाच्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून धनंजय मुंडे यांच्या संभाव्य मंत्रिपदाच्या चर्चांना पूर्णविराम। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बोरिवलीमध्ये मेळावा, मुंबईच्या पश्चिम उपनगरामधल्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं। यावेळेला निवडणुकांच्या कामाला लागा असे राज ठाकरे यांचे आदेश। प्रसारमाध्यमांच्या समोर जाऊन कुणीही बोलू नका, राज ठाकरे यांचा मनसेच्या शिबिरामधून पदाधिकाऱ्यांना आदेश। उद्या शेकापचा पनवेलमध्ये 78वा वर्धापन दिन आहे आणि याच निमित्ताने राज ठाकरे आणि संजय राऊत हे एकाच मंचावरती येतील। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे हे सुद्धा उद्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। सावली बारमधल्या ऑर्केस्ट्राचा परवाना योगेश कदम यांनी परत केला, तर केवळ रेस्टो बार आणि हॉटेल परवाना ठेवल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं हा ऑर्केस्ट्राचा परवाना होता। ऑर्केस्ट्राचा परवाना असताना डान्स बार कसा काय चालवला, अनिल परब यांचा योगेश कदम यांना सवाल, तर परवाना परत केला याचा अर्थ सुटका होते असं नाही, असं म्हणत योगेश कदम यांच्या राजीनाम्याची परब यांची मागणी। शिवसेनेच्या प्रकरणावरती लवकरच सुनावणी शक्य नाही, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी। भाजपचा प्रत्येक माजी आमदार आणि खासदार एक मंडल दत्तक घेऊन संघटनात्मक बांधणी करणार, बूथ स्तराच्या मोर्चे बांधणीवरती भाजपचा भर आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार आणि आमदारांची बैठक। काँग्रेसनं हिंदू दहशतवादाचं नरेटिव्ह तयार केलं, ते उद्ध्वस्त झालं। मालेगाव स्फोटाच्या निकालावरती फडणवीसांची प्रतिक्रिया, सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवण्यासाठी काँग्रेसचं षडयंत्र होतं, फडणवीसांचा आरोप। राज्यात ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये पावसाचं प्रमाण सरासरी इतकं राहील, तर कोकण खानदेशामध्ये सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता। यवतमाळ जिल्ह्यामधल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश, पक्षप्रवेशाच्या वेळेला मंत्री संजय राठोड हे सुद्धा उपस्थित होते। ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झळकले बॅनर, बॅनरवरती बाप तो बाप रहेगा असा उल्लेख। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना डिवचण्याचा प्रयत्न। झिशान सिद्दीकी यांच्या धमकीच्या प्रकरणी एकाला अटक झाली आहे। 19 ते 21 एप्रिलच्या दरम्यान झिशान सिद्दीकी यांना डी कंपनीच्या नावावरती धमक्या आल्या होत्या। धमकीचे ईमेल पाठवून 10 कोटी रुपयांची मागणी सुद्धा करण्यात आली होती। मुंबईच्या अंधेरी पूर्वमधल्या एमआयडीसी परिसरामध्ये पाण्याच्या टँकरची दुचाकीला धडक, या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झालाय आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुण्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या, चौफुल्यांवरती तडफडू नका, ढगात गोळी मारू नका अशा शब्दामध्ये आमदार शंकर मांडेकर यांच्या समोर अजित पवार यांनी खडसावलं। दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। विधानसभा निवडणुकीच्या आधी रमेश थोरात यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। विधानसभा निवडणुकीमध्ये जाहीरपणे तुम्हाला गद्दार म्हणणाऱ्या रमेश थोरात यांना पक्षामध्ये प्रवेश का देत आहात, दौंडमधील कार्यकर्त्यांचा अजित पवार यांना सवाल। बारामती इंदापूर धावत्या एसटीमध्ये एकावरती कोयत्यानं वार झालेत, समोरच्यावरती कोयत्यानं वार करून स्वतःवरती देखील वार करून घेतल्याची प्रवाशांची माहिती। पिंपरी चिंचवडच्या नायट्रो जिममध्ये व्यायाम करत असताना एका तरुणाचा मृत्यू झालाय। हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचं निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मिलिंद कुलकर्णी असं या तरुणाचं नाव आहे। पिंपरी चिंचवडमधल्या उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्या कुख्यात आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। तब्बल 1200 किलोमीटरचा पाठलाग करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या। पोलिसांची 10 पथकं दरोडेखोरांचा शोध घेत होती। 19 जुलैला वृद्ध उद्योजकाच्या घरावरती हा दरोडा पडला होता। सोलापूरमधल्या खासगी शाळेमध्ये शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग,
तक्रार करू नये म्हणून शिक्षकानं विद्यार्थिनीला दिली होती धमकी. आरोपी शिक्षकावरती गुन्हा दाखल. सांगली शहरामध्ये दागिने चोरणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेकडून 3.5 लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. कोल्हापूरमध्ये ज्योतिबा डोंगरावरती श्रावण षष्ठी यात्रेमध्ये 400 किलो बनावट मिठाई जप्त झाली. तर बाजारपेठेमधील सर्व पेढे, बर्फी, खवा आणि अन्य मिठाईचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना. मालेगाव बॉम्बस्फोट निकालाचा मालेगावमधल्या जनजीवनावरती परिणाम नाही. जातीय सलोखा तसंच शांततेची परंपरा कायम राखत मालेगावकरांचं दैनंदिन आयुष्य सुरू आहे. नाशिकमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पतीने गुंगीचं औषध देऊन पत्नीला डान्स बारमध्ये नाचवलंय, तर अश्लील व्हिडिओ काढत व्हायरल करण्याची धमकी देऊन मारहाण झाली. पत्नीला डान्स बारमध्ये नाचवल्याच्या प्रकरणी पती आणि त्याच्या 2 मित्रांवरती नाशिकच्या पंचवटी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. जळगाव जिल्ह्यामधल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी एका संशयित आरोपीला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलंय. हाच आरोपी या प्रकरणामधला मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांना संशय आहे. चाळीसगावमधून पकडण्यात आलं होतं तब्बल 64 कोटी रुपया किमतीचं ऑफेटामाइन ड्रग. नंदुरबारच्या अक्कलकुवामधील आलीविहीर शासकीय आश्रमशाळेमधल्या विद्यार्थ्यांना साथीच्या आजाराची लागण झाली आहे. विद्यार्थिनींना डोकं दुखणं, थंडी, ताप, जुलाब आणि मलेरियाचा त्रास सुरू झालेला आहे.